मी बंद करून टाकला डिस्चार्ज. पण बाकी सगळी कपॅसिटी सेलची शिल्लक आहे, म्हणजे सगळं असून सुद्धा मी देऊ शकत नाही, डिलिव्हर करू शकत नाही. मग काय अजून इश्यू असू शकतो? आणि हे का झालं असेल, हे त्याच्या पुढचं की इश्यू काय असेल आणि ते कशामुळे झालं असेल, आणि मग त्याला टॅकल करण्यासाठी आपण पुढं BMS मध्ये काय करूया. सिरीज बॅटरीचा जो रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्सेस वेगळे असू शकतात. फर्स्टला इफेक्टिव्हली जास्त व्होल्टेज, लास्टला कमी. येस. तर मग इव्हेंच्युअली काय होतं की बॅटरी वापरून एकदा फॉर एक्झाम्पल आता माझे इन्स्ट्रुमेंट्स आहेत कॅलिब्रेटेड. आता हा सेल आहे टिपिकली, तर हा 7 मिली ओहमचा त्याच्यात इंटरनल रेजिस्टन्स असतो. तर माझे इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे अप टू 2 डिजिट्स ऑफ मिली ओहम मोजू शकतो. त्याच्या पुढं जर व्हेरिएशन असेल इंटरनल रेजिस्टन्सचे तर ते डिटेक्ट होत नाही त्याला, विच इज व्हेरी मायन्यूट. पण रोज त्याच्या 4 डिस्चार्ज होऊन असं अज्युम करूया की 4 टाक्यात पाण्याच्या आणि 3 टाक्यांमध्ये व्यवस्थित मस्त पाणी व्यवस्थित, आणि 4थ्या टाकीत थोडंसं जास्त पाणी, थोडं म्हणजे कपभर जास्त असं सांगतो. रोज मी तेवढंच पाणी काढतो आणि तेवढंच पाणी वाढवतो. पण जेव्हा टाकी पूर्ण भरली जाते, सगळ्या टाक्या पूर्ण भरल्या जातात इक्वल पाणी देऊन, तर ही टाकी लवकर भरली जाईल ज्याच्यात जास्त पाणी, आणि ह्या टाक्या तेवढ्या कमी राहतील. कारण मी BMSला फंक्शन देतो की एक जरी सेल फुल चार्ज झाला तर चार्जिंग कट करत नाही, तर हा सेल एक्सप्लोड होणार मला ओव्हरचार्ज झाला तर. त्यामुळं तो एक गॅप तयार होतो. मग सेम डिस्चार्जच्या केसमध्ये इकडला कुठला तर सेल लवकर डिस्चार्ज होतो आणि ह्याच्यात पाणी आहे तसंच राहतं. परत फुल चार्ज करतो तेव्हा तो गॅप वाढला, कारण ह्याच्यातनं पाणी जात नाही आणि ह्याच्यात मात्र पाणी भरलं जातं. मग इव्हेंच्युअली तो स्टेट ऑफ हेल्थवरती अफेक्ट करणार आहे माझ्या बॅटरीचा. कारण मला दिसते काय की कट तर झाली बॅटरी, पण मग ह्याला BMSला काय फॅसिलिटी दिली पाहिजे, कसं टॅकल करणार, का क्वालिटीज अश्युअर करायची की एकदम BMSला आणि काय फंक्शन देऊ शकतो आपण की जेणेकरून हे इश्यूज येणार नाहीत पुढं आपल्याला, की जरी अनबॅलन्स झालं तरी परत तो टॅकल करेल त्या इश्यूला आणि बॅटरीच्या स्टेट ऑफ हेल्थवरती अफेक्ट करणार. म्हणजे माझी गाडी 250 किलोमीटर नवीन असताना जाते, ती शेवटपर्यंत 250 किलोमीटर जाते. चार्जिंग रोटेशनमध्ये अवेलेबल ट्रूथ प्रोग्राम कंट्रोल द चार्जिंग सायकल or the pattern. And first time, suppose if you have 4 cells, then in the first cycle of charging, if you have those programming facilities 1, 2, 3, 4, for the next 2, 3, 4, 1 and like that. So if पण मी जेव्हा सिरीजमध्ये लावलेलं असतं, फॉर एक्झाम्पल 12 वोल्ट आहे, त्यावेळेला मी 12 वोल्टच्या बॅटरीला करंट द्यायला हे द्यायला हवं, व्होल्टेज द्यायला हवं, लोड द्यायला हवं. त्यावेळेला मी इंडिव्हिज्युअल सेल्सला कसं हे देणार. तुम्ही म्हणताय त्या सिमिलर लाईन्सवरती आहे, त्याला बॅलन्सर फंक्शन म्हणतात. आता ह्या BMS सगळ्या स्टँडर्ड BMSमध्ये रेग्युलरली दिसतं. हा एकदम बेसिक BMS आहे, ज्याच्यात फक्त ओव्हरचार्ज प्रोटेक्शन, ओव्हर डिस्चार्जचं प्रोटेक्शन, टेम्परेचर सेन्सरचा एक फंक्शन आहे, म्हणजे टेम्परेचर फक्त मोजलं जातं. आणि हा आपण आता ज्या लेवलला डिस्कस करतो त्या लेवलचा BMS आहे, ज्यात बाकी काही याला डोकं नाही. हा फक्त चार्जिंगचा एक कट ऑफ, डिस्चार्जचा एक कट ऑफ, व्होल्टेजेसचा आणि करंट पण लिमिट होतो. आता हा फॉर एक्झाम्पल 36 वोल्टच्या बॅटरीचा आहे, 100 अँपिअरपर्यंत हा चालतो. 100 अँपिअरच्या वरती करंट जायला लागला तर काही मिली सेकंड्स तो अलाव करतो, नंतर कट करतो. तर बेसिकली मॉस्फेट्स आहे त्याच्यामध्ये बंद करायला. हे काही झालं तरी एक IC आहे, तो ठरवतो की हा रिप्रोग्रामेबल IC आहे याच्यामध्ये, की कुठल्या कट ऑफ द्यायचे वरचे खालचे, आणि हा जर प्रोग्राम करता आला तर तुम्हाला स्टेट ऑफ चार्ज कसा ठेवायचा, कसा रिस्ट्रिक्ट करायचा हे ठरवू शकतो. हा एकदम डम BMS म्हणूया आपण याला बेबी. आणि तर हे आता एज व्हेरिएशन्सवरती पण बराच फरक पडतो, की जेव्हा मी स्टेट ऑफ चार्ज काढणार आहे किंवा स्टेट ऑफ हेल्थ काढणार आहे तेव्हा 100 अँपिअरची एक बॅटरी आहे आणि 2 अँपिअरची एक बॅटरी आहे. तर
ते मोजण्यासाठी आपल्याला किती ॲक्युरेसी असलेल्या डिव्हायसेस वापरायचे हे जेव्हा आपण BMS डिझाईन करणार आहे त्यावेळेला ते आपल्याला माहिती असलं पाहिजे किती एजची बॅटरी म्हणजे जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल 2000 एम्पियरची बॅटरी आहे आणि त्याला एकदम मिली वॉट्समध्ये मोजायला लागलं तर ती गरज नाही आहे कारण त्याचं पर्सेंटेज बघितलं तर खूप कमी असणार आहे वेळेस तुम्ही 2000 मिली एम्पियरची बॅटरी करता तर तशी म्हणजे तसेच पाहिजे तर हे एक डोक्यात ठेवावं लागेल जेव्हा आपण बॅटरी हे डिझाईन करणार BMS करणार असेंब्ली करताना बॅटरीची पहिल्यांदा मागच्या ते ग्रुपिंग केलं जातं सेलचं ग्रुपिंग माहिती असेल मेबी सेलचं ग्रुपिंग करतात एक बॅटरी पॅक बनवताना 4-5 सेल्स आहेत तर त्याचं ग्रुपिंग करतात म्हणजे काय करतात माहिती असेल काय काय पॅरामीटर्स बघायचे काय वाटतं म्हणजे आता 4 सेलची बॅटरी बनवायची तर त्या 4 सेलमध्ये काय सेम असलं पाहिजे काय सेम असलं पाहिजे व्होल्टेज फर्स्ट सेम दुसरा कपॅसिटी सगळ्या सेलची एक सेम पाहिजे बरोबर म्हणजे मला हे 2 सेल्स आहेत आणि याची एक सिरीजमध्ये बॅटरी बनवायची तर हा 6H आहे आणि हा 7H आहे तर नाही का दोन्ही 6H पाहिजे 6H म्हणजे किती मिली एम्पियरपर्यंत बघायचा मग आम्ही युजली मिली एम्प्समध्ये बघतो की 6000 मिली एम्पियर 6005 नाही चालणार 6002 नाही चालणार किंवा 5998 नाही चालणार 6000 म्हणजे 6000 4 सेल 6000 मिली एम्पियर पाहिजे म्हणजे कपॅसिटी वाईज ग्रेडिंग झालं हे ग्रुपिंग झालं व्होल्टेज झालं कपॅसिटी ग्रेडिंग झालं आणि अजून काय बघणार जॉमेट्री ठीक आहे जॉमेट्री इलेक्ट्रिकली आपण आपल्या फील्डमध्ये बोलतो टेम्परेचर बॅटरी पॅक बनवताना टेम्परेचर सगळ्यांचं सेमच असणार आहे जे आपलं जोपर्यंत चार्ज किंवा त्याच्यावर लोड देत नाही तोपर्यंत जे काय ॲम्बिएंट टेम्परेचर असेल तेच असणार अजून एक फॅक्टर बघितला जातो जे एकदम नॉर्मल बेसिक याच्यामध्ये अजून एकच फॅक्टर बघितला जातो तो आपण कव्हर केला आहे इंटरनल रेजिस्टन्स बघितलं तो मिली ओममध्ये नसतात आणि त्याला विंडोज दिल्या जातात म्हणजे 5.6 मिली ओम असा एक विंडो दिली जाते तो ग्रुप केला जातो तर मग हे केल्यानंतर आपण सेल्सची असेंब्ली करतो मग ते वेगवेगळ्या टाईपमध्ये असते स्पॉट वेल्डिंग हे एकदम कॉमन आहे आणि हे सगळीकडे बघायला मिळेल तुम्हाला स्पॉट वेल्डिंग केलं जातं आणि लेझर वेल्डिंग एक आता इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये लेझर वेल्डिंग रेकमेंडेड असतं प्रत्येक ठिकाणी त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा आपण स्पॉट वेल्ड करतो तेव्हा त्या एक त्याला हे जे मटेरियल दिसतं ते एकतर निकेल किंवा कॉपर बेस्ड असतं हां ते एकतर व्हायब्रेशन मेकॅनिकल लोड जातो आणि दुसरं त्याचं टेम्परेचर त्या मोमेंट पुरतं वाढतं ते वाढल्यानंतर त्या ॲनोड किंवा कॅथोडच्या जो जे सरफेस असतो ते डॅमेज व्हायचे चान्सेस असतात आणि तो डॅमेज तेव्हा दिसत नाही बॅटरी पॅक जातो वापरला जातो वापरून त्याच्यावर कधी व्हायब्रेशनल लोड येतो कधी टेम्परेचर व्हेरिएशन येतात आणि मग तिथं एक कोपरा तरी त्याचा डॅमेज असतो आणि तो वापरून एक्सपोज होतो आणि मग तो त्याला आग लागली ते आपण बघतो इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये भरपूर ठिकाणी आग लागली काय झालं मग हे क्वालिटी इश्यूज पण वन ऑफ दी रिझन्स होते मग आता सगळीकडं स्टँडर्ड वेल्डिंग हे लेझर वेल्डिंग वापरलं जातं लेझर वेल्डिंग ज्या सरफेसवरती वापरलं जातं तेवढंच फक्त लेस दॅन 3 सेकंड्स त्याचं टेम्परेचर फक्त वाढलेलं असतं फक्त सरफेसचं आतमध्ये अजिबात त्याला हे होत नाही आणि गरम होत नाही आणि त्याला आता मला प्रत्येक सेलकडून किती करंट अपेक्षित आहे हे मी डिझाईनमध्ये ठरवलेलं असेल की फॉर एक्झाम्पल पर सेल मला 10 एम्पियर करंट काढायचं तर त्याचा कॉन्टॅक्ट सरफेस पण तेवढा पाहिजे मला तो पण मी डिझाईन केलेला असतो की निकेल स्ट्रिपची थिकनेस काय आहे किंवा कॉपरच्या बस बारची थिकनेस काय आहे त्याचा एरिया किती आहे त्याच्यातून विदाऊट हिटिंग अप किती करंट काढू शकतो त्याच्यानुसार ते वेल्ड डिझाईन केलं जातं आता इथं गोल दिसतोय हा गोल हा जो आहे तो गोल वेल्ड केला आहे डिझाईन त्यांनी की टेम्परेचर पण डिसिपेट होईल त्या ह्याच्यातून आणि निकेल स्ट्रिपमधून आणि करंट पण व्यवस्थित पास होईल आणि इथं आता अर्धा होईल आहे किंवा हा हे मधला आहे ते स्पॉट वेल्डिंग आहे मग त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत की कसं तुम्हाला एनर्जी किती त्याच्यातून काढायचे त्याच्यानुसार वेल्ड डिझाईन केलं जातं आहे आणि त्या निकेल स्ट्रिप्स असतील किंवा कॉपरच्या ज्या स्ट्रिप्स असतील त्या पण त्याच्यानुसार डिझाईन केल्या जातात
BMSकडं येऊया. एकदम बेसिक केलं मी BMS पण. तर बेसिकली बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम हे म्हणजे आता तुम्हाला कळलं की बॅटरीची किती नाटक आहेत आणि ती सहन करणारा आता आपल्याला एक BMS डिझाईन करायचं. त्याला कुठल्याही बाजूनं त्याला खूप सेन्सिटिव्ह आहे बॅटरी आणि काही झालं तरी ते लगेच फुटणार. म्हणजे अशी चिडलेली बायको आहे तसं. त्याच्यामुळे काय पण करून त्याला शांत करायचं. पण चिडून नाही आहे म्हणून पहिल्यापासूनच आपण काय काय गोष्टी करतो तेच थोडक्यात BMS करणार. तर ह्याच्यात वेगवेगळ्या टाईप्स आहेत. हा वरती जो दिसतो तो 4S चा आहे म्हणजे 12 व्होल्टचा BMS आहे. त्याच्यात बेसिक फंक्शन्स आहेत फक्त चार्ज कट ऑफ, डिस्चार्ज कट ऑफ, टेम्परेचर सेन्सर आणि करंटचे सेन्सर. तर हा जो खालती दिसतोय तो एक मास्टर BMS आहे. ह्याला स्लेव्ज असतात. आता त्याचा फोटो मी लावला नाही त्याच्यात. पण मास्टर स्लेव्ह एक हे पद्धत तुम्हाला माहितीच असेल की मोर दॅन 48 व्होल्ट जेव्हा व्होल्टेज जातं तेव्हा ते आपण मास्टर स्लेव्ह प्रेफर करतो. कारण बॅटरी बिल्डिंग पण मॉड्युलर होतं आणि बिल्ड करणं ओव्हरऑल बॅटरी सोपं पडतं. 248 व्होल्टचा बॅटरी आणि आता मी त्या डायग्राममध्ये दाखवलं आहे जसं की 4 सेल आहेत. 4 सेलला त्या बॅलन्सर जो आहे तो त्याचे टेम्परेचर्स, त्याचे व्होल्टेजेस हे सगळे मोजतो. तो ICला फीड करतो की काय काय व्होल्टेजेस आहेत आणि त्याच्यानुसार मग प्रोटेक्शन्स सगळे लावले. एकदम बेसिक पहिला पॅक बनवताना एकदम अगदी 12 व्होल्टचा बनवायचा असेल तर हा एक त्याचा फ्लो आहे. तर आतापर्यंत आपण बऱ्यापैकी बोललोच आहे की मॉनिटरिंग कशाचं करायचं. एक तर व्होल्टेज, त्याच्यानंतर टेम्परेचर्स आणि प्रेशर एक मोजा लागतं. आता AISच्या नवीन बोर्डनुसार बॅटरीच्या आतमध्ये प्रेशर बिल्ड होतं बऱ्याच वेळा. थर्मल त्याच्यात पण होतं. ते प्रेशर बिल्ड होऊ नये म्हणून एक प्रेशरचा रिलीज वॉल लावला जातो बॅटरी पॅकला. तर तो एक नवीन आता प्रेशर सेन्सर पण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केला जातो टेम्परेचर सेन्सर्सच्या बरोबर. तर मग ह्याच्यातलं कंट्रोल काय काय करायचं आणि कशाला प्रोटेक्शन्स लावायची हे आता बऱ्यापैकी आपण बोललो आहे की काय व्होल्टेजेस जाऊ द्यायचे नाहीत पुढं खाली. टेम्परेचर्स त्याचं जे प्रत्येक केमिस्ट्रीचं वर्किंग टेम्परेचर पण वेगळं आहे. काही LTO सारखे आहेत ते -20°C पण चालतात. तर त्याच्यानुसार आपल्याला ह्याचे कट ऑफ्स द्यायला लागतील. काही व्हेकल्समध्ये वॉर्निंग्स असतात जे BMS कडून तो डेटा घेऊन त्यांच्या सिस्टीममध्ये, गाडीच्या सिस्टीममध्ये टेम्परेचर डिस्प्ले केलं जातं. काही टेम्परेचर नंतर गाडी स्लो डाऊन केली जाते किंवा म्हणजे ओव्हरऑल परफॉर्मन्स लिमिट केला जातो जेणेकरून बॅटरीला डॅमेज होणार नाही. परत SOC, हे बऱ्यापैकी कळलं आहे आपल्याला. SOC हे डिस्प्ले केलं जातं सिस्टीममध्ये. कुठली आता टाटा नेक्सॉन जरी बघितली तर त्याच्यात तुम्हाला दाखवते की किती % राहिली बॅटरी आणि किती किलोमीटर जाणार याचं एस्टिमेट पण दाखवलं जातं. ते ठीक आहे, किती ॲक्युरेट आहे हा पुढचा प्रश्न आहे. कारण व्हेकल कंडिशन्स, ड्रायव्हिंग कंडिशन्सवरती, लोडिंगवरती, ह्या सगळ्या टेम्परेचरवरती, सगळ्यावरती ते अफेक्ट करतात. त्याच्यानंतर इव्हेंट लॉग पण खूप महत्त्वाचा आहे. बॅटरी कम्प्लीट डिस्चार्ज झाली तर तो इव्हेंट लॉग झाला पाहिजे. बॅटरी फुल चार्ज झाली तर लॉग झाला पाहिजे. किती वापरले गेले हे पण आजकाल लॉग सगळा ठेवला जातो बॅटरीचा की किती सायकल्स वापरले जातात. म्हणजे आपण एक मॅन्युफॅक्चरर आहे तो सांगतो की 1500 लाईफ सायकल चालेल. मग 1500 लाईफ सायकल किती SOCला चालेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझी गाडी 100 किलोमीटर जाते. 100 किलोमीटर गेली म्हणजे 100%ला फुल चार्ज केली आणि 0% येईपर्यंत वापरला तर एक लाईफ सायकल झालं. मग 100ला चार्ज केली आणि 80पर्यंतच वापरली, 20 किलोमीटर वापरली आणि परत चार्ज केली तर मग त्याला एक सायकल झालं म्हणायचं का. मग ते सायकल्स जर असतील तर त्या सायकलला किती लाईफ एक्सपेक्टेड आहे. मग युजली लिथियम NMCच्या केसमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 फुल डेप्थ ऑफ डिस्चार्जला मी जर 100 लाईफ सायकल सांगत असेल तर 50% डेप्थ ऑफ डिस्चार्जला मी 200 लाईफ सायकल. हे रूल ऑफ थंब आहे. हे एक्झॅक्ट ॲक्युरेट नाही, प्रत्येक केमिस्ट्रीला वेगवेगळं आहे. आणि पण हे असे त्यामुळं तुम्हाला ओव्हरऑल लाईफ मिळते. म्हणजे ओव्हरऑल किलोमीटर्स गाडीचं लाईफ तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्यांना सिमिलर मिळणार.
किती पण वेळा चार्ज करा किंवा किती पण वेळा डिस्चार्ज करा. तर त्याच्यासाठी लॉगिंग खूप गरजेचं आहे की किती मी वापरायला लागलो बॅटरी. मी ॲज अ मॅन्युफॅक्चरर किंवा ॲज अ डिझायनर मला तो फीडबॅक आला पाहिजे की मी 1500 लाईफ सायकलसाठी गाडी डिझाईन केली होती आणि एवढेच लाईफ सायकल्स झाले, काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आला आहे त्याला आणि हे डिटेक्ट करतो. ते डेटा लॉगिंग पण कुठे करायचं, कोण करतं? युजली आत्ताचं स्टँडर्ड असं आहे की गाडीमध्येच होतं. गाडीमध्ये गाडीची जी सिस्टीम आहे त्याच्यामध्येच हे डिझाईन हे केलं जातं, लॉक केलं जातं. आणि काही आता फॉर एक्झाम्पल हाय व्होल्टेजच्या आम्ही बॅटरीज देतो तर त्याच्यात हा जो मगाशी जो मोठा VMS दाखवला जो मास्टर आहे त्याच्यामध्ये डेटा लॉग राहतो. 3 महिन्याचा डेटा लॉग त्याच्यामध्ये एक्सेल फॉर्मॅटमध्ये तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट करू शकतो. पण मोबाईलसाठी असे काय ॲप्स आहेत का मोबाईलच्या बॅटरीज? मोबाईलची लाईफ सायकल आपण कंझ्युम केले नाही मला माहिती असतील मी बघायला पाहिजे. व्हेकलच्या मध्ये आहे, व्हेकलमध्ये हे सर्रास केलं जाते कारण त्याच्यावरतीच रोजी रोटी आहे मॅन्युफॅक्चररची. बॅटरी जर व्यवस्थित झाली नाही तर मग पुढं काहीच नाही. त्यामुळं त्याचा सगळा डेटा टेम्परेचर व्हेरिएशनचा सगळ्याचा डेटा म्हणजे मला इव्हेंच्युअली समजा 1500 लाईफ सायकल सांगितलं आणि 1000 लाईफ सायकलच यायला लागले तर मग मला कळलं पाहिजे की एक्झॅक्ट हे पिन पॉईंट करता आलं पाहिजे की टेम्परेचर व्हेरिएशन जास्त होते किंवा लोड जास्त होता. म्हणजे मी डिझाईन लोड 10 किलोवॅट होता पण हा माणूस आपला रोज थ्रॉटलवरती उभाच राहत होता आणि 20-20 किलोवॅटच्या इथे म्हणजे ते फास्ट गाडी चालवली किंवा खूप एक्सटेन्सिव्ह ब्रेकिंग केलं तरी सुद्धा बॅटरी डॅमेज होते. मग ते मला एक्झॅक्ट कळालं पाहिजे. मग एक बेल कर्व आठवलं तुम्हाला की कोणासाठी डिझाईन केली आहे आणि ती कशाच्या बाहेर गेली त्याच्यानुसार मी ठरवणार की हां म्हणजे जनरल डिस्ट्रीब्युशन हां एक्झॅक्टली मेजर लोक ह्यामधल्या पोर्शनमध्ये असतात त्या बेल कर्वच्या. मग त्या किती पर्सेंटेजसाठी मी डिझाईन करतो बॅटरी आणि त्याच्या पुढं गेलं तर माझी बॅटरी हातवर करणार आहे की मला आधीच माहीत असतं मॅन्युफॅक्चरर. तर मग मी ह्याला फुकट द्यायचे परत बॅटरी रिप्लेस करून हे माझ्या डोक्यात ठेवलेलं असतं. तर ते आपल्याला जेव्हा आपण डिझाईन करणार आहे